स्वतःसोबत 3 अजून उमेदवार निवडून आणले, काय नेमके भाव? अहंकाराच्या भावनेला लोकांनी चपरा केलेल्या आहेत. जे अहंकार जामनेरमध्ये माजलेला होता 27-0 करून, म्हणजे यांनी पूर्ण गावालाच विकत घेतलेला होता असं त्यांना वाटत होता. लोकांनी यांच्या मिशाला बडी न पडता निर्भयपणे मतदानाला बाहेर गेले आणि समोरच्या उमेदवारांना फक्त 600-800 मतं आहेत. एका वार्डामध्ये त्यांनी अपक्ष उमेदवाराला शेवटच्या क्षणी बसवला. तेथे बी माझा विजय झालेला असता, परंतु अपक्षांनी माघार घेतल्यामुळे आमच्या उमेदवाराचा तिथे पराभव झालेला आहे. त्याची खंत आम्हाला आहेत, त्याची सल आम्ही काढू. आणि जे दहशत आणि लोकांना धमक्या देण्याचा प्रकार सुरू होता जामनेरमध्ये, याला ओढ देऊ नका, याच्यासोबत फिरू नका, लोकांनी यांना चपरा केलेल्या आहेत. यांनी आत्मचिंतन करावं. आणि ज्यांना माझ्यासोबत 2-2दा इलेक्शन यांनी लढवलेले होते ते मला अंडर एस्टिमेट समजत होते की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे जनता होती, नवयुवक होते, माझ्याकडे विजन होता, लोकांना गॅरंटी होती की हे सुरक्षा गावामध्ये दहशत आणि गुंडशाहीचा राज चालला आहे, याला कुठेतरी थांबण्याचा जावेद मुल्लाजी प्रयत्न करेल. खरं तर 27-0चं स्वप्न जे होतं गिरीश महाजनांचं ते तुम्ही भंगवलं. नेमका त्यांना काय आव्हान राहील? त्यांचं स्वप्न मी केलं आहे, ते जामनेरच्या जनतेने केलेलं आहे. जामनेरमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी प्रयत्न केला आहे फक्त. आणि माझ्यासोबतचे मावडे होते ते एकदम भयंकर चिडलेले होते. माझी चूक झालेली आहे, मी नगराध्यक्षाचा फॉर्म भरला असता तर चित्र वेगळा झाला असता. ठीक आहे, ओके, धन्यवाद.